नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। नाशिक मतदारसंघातून माझी माघार भुजबळांनी ही घोषणा केली। नाशिकच्या जागेसंदर्भातली घोषणा लवकरात लवकर करावी असंही भुजबळ म्हणाले। शहांनी माझं नाव सुचवलं त्यासाठी त्यांचे आभार असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। भुजबळांची त्यांनी माघार घेतलेली आणि त्यासाठी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया यानंतर हेमंत गोडसे यांनी दिली। हेमंत गोडसे यांना नाशिकातून तिकीट आता मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। महायुतीमध्ये इतरही सर्वच पक्षामध्ये जसं नामदार भुजबळ साहेबांना वरतूनच केंद्रीय नेत्यांकडून जो काही आग्रह त्यांच्यासाठी धरला होता, तर मला असं वाटतं का त्यांनी आता वेळ निश्चित कमी पडत चाललेला आहे हे सांगितलं आणि लोकांपर्यंत पोहोचणं हे अनेक लोकांची इच्छा होती, परंतु त्यांनी जी काही माघार घेतली तर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। उमेदवारी माघार घेत आहात। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राज्यात 4 जागा आहेत लढायला मिळतात। मला काही कल्पना नाही, मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेतली, दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचा येऊ शकतो। मला असं वाटतं का यामध्ये मुख्यतः ही जागा शिवसेनेचीच होती, परंतु केंद्रीय मंत्री अमित भाई शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं। मला असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे आणि म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल।